सदाशिव ब्रह्मेंद्र हे काय म्हणू विदेही संत, ते त्यांना देहा अभिमान नव्हता कुठला, ते आपले असे चालू होते दिगंबर अवस्थेमध्ये. तिकडे एक नवाब त्याच्या राण्यांबरोबर बसला होता आणि ते समक्ष जात असताना मग त्या नवाबला राग आला की हा कोण माणूस आहे आणि दिगंबर अवस्थेत माझ्या समोरून जातोय, इकडे स्त्रिया पण बसलेल्या आहेत. म्हणजे नवाब सांगतो की त्याला पकडून आणा. म्हणजे सदाशिव ब्रह्मेंद्र यांना पकडून आणतात. नवाबचाच माणूस म्हणतो की ते एक उच्च आध्यात्मिक विभूती आहेत, ते विदेही संत आहेत, त्यामुळे त्यांना हे काही कळत नाही, देहा अभिमान त्यांना नाही, त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव नाही, ते स्माईल करत समाधी अवस्थेमध्ये असायचे. तर तो नवाब म्हणतो की मग असं आहे तर मग मी त्याचा हात कापतो. मग त्याचा हात कापतात आणि म्हणतात की त्याला आता कळेल की दुखणं काय, देह म्हणजे काय. तरी ते म्हणजे काही म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर काही भाव बदलत नाहीत, स्माईल करत ते निघून जातात. मग त्या नवाबला देखील कळतं की अरे हे उच्च आध्यात्मिक विभूती आहेत. मग तो त्यांना शरण जातो, पाया पडतो आणि त्यानंतर जो हात कापलेला आहे तो त्यांना दाखवतो. ते तो हात बघतात, घेतात आणि परत लावतात. अशा प्रकारे तो परत जागच्या जागी हील पण होऊन जातो.